नमस्ते, माझं नाव डॉक्टर पूनम मौर्य. मी सीनियर कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट अपोलो ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समध्ये किम्स हॉस्पिटल्स बँगलोरली कार्यरत आहे. तर कॅन्सरचे लक्षणं काय आहे ते लोक आम्हाला आमचे पेशंट्सही विचारतात की आम्हाला कळलंच नाही, हे स्टेज 4 होऊन गेलं, मग आम्ही कसं आम्हाला माहीत पडेल. तर काही लक्षणं आहेत, पण तुम्हाला एक सांगू इच्छिते की ही लक्षणे असं स्पेसिफिक नाही आहे की आता मी तुम्हाला सांगेन की वेट लॉस झाला आहे तर वेट लॉस तुम्हाला टी बीमध्येही होतो किंवा तुम्ही डायटिंग केला तरीही होतो, थायरॉईडमध्येही होतो, डायबिटीजमध्येही होतो. सो वेट लॉस आहे, तुम्हाला कॉन्स्टिपेशन असेल, डायरिया असेल, इंडायजेशन असेल किंवा खूप खोकला येतो आहे आणि तुमचं मेडिसिननी कमी होत नाही, तर हे सगळे नॉन स्पेसिफिक सिम्पटम्स आहे. आणि काही तुम्हाला गाठ दिसते आहे तर प्रत्येक गाठ ही कॅन्सर नसते. तर हे कॅन्सरची लक्षणं फार अशी वेग असतात, असं स्पेसिफिक नाही आहे की हे झालं म्हणजे कॅन्सर. पण तुम्हाला काहीही डाऊट असेल, तुम्हाला असं वाटत की नाही हे काहीतरी माझ्या शरीरामध्ये रॉंग चालू आहे, तर तुम्ही असं वेट नाही करायचं आहे की हे आता जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. तर त्याच्यामुळे काय होतं की ते जी पण आहे काही पण तर कॅन्सर असलं किंवा नसलं तरी ते वाढत जातं आणि वाढत झाल्यानंतर त्याचं ट्रीटमेंट केलं की त्याचं ट्रीटमेंटचं एवढं बेनिफिट मिळत नाही. तर सायन्स अँड सिम्पटम्स ऑफ कॅन्सर आर व्हेरी वेग, म्हणजे असं स्पेसिफिक नाही आहे. तरी तुम्हाला काही गाठ दिसत असेल किंवा काही इंडायजेशन किंवा लूज मोशन, कॉन्स्टिपेशन खूप दिवसात आहे आणि तुमचं काही मेडिसिनने कमी होत नाही आहे, तर तुम्ही डेफिनेटली डॉक्टरशी भेटू शकता आणि ऑन्कोलॉजिस्टशीही भेटू शकता. ऑन्कोलॉजिस्टला भेटण्यासाठी खूप लोकांना असं घाबरतात की आता नाही कॅन्सर डॉक्टरकडे नाही जायला. तुम्ही आमच्याकडे म्हणजे कॅन्सर डॉक्टरांकडे आलात म्हणून तुम्हाला कॅन्सर होईल असं नाही आहे. सो गेट इट चेक फ्रॉम अ स्पेशालिस्ट, कारण की तुम्ही 4-5 डॉक्टर गेल्यानंतर मग स्पेशालिस्टकडे येता. कधी टाईम खूप लेट होऊन जातो. सो करेक्ट ट्रीटमेंट ॲट द करेक्ट टाईम, म्हणजे आपण करेक्ट ट्रीटमेंट एकदम राईट टाईमला घ्यायला पाहिजे. ह्याचं फार महत्त्व आहे. कारण की जेव्हा कॅन्सर्स अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट होतात तेव्हा त्याचं क्युअरही खूप छान होतं. 90 to 95% ऑफ द टाईम्स अर्ली मधले कॅन्सर्स कम्प्लिटली क्युअरेबल असतात, त्याचं क्युअर खूप छान होतं. पण लेट स्टेजमध्ये डिटेक्ट झालं, स्टेज 3-4, तेव्हा हा पर्सेंटेज 90 to 95 नसतो, हा 30 to 40 किंवा 20% असू शकतो. सो त्याच्यामुळे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असला तर तुम्ही लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांशी भेटायचं आहे आणि घाबरायचं नाही आहे की डॉक्टरांकडे जातो आहे म्हणून कॅन्सर होईल असं नाही आहे. जेव्हा लवकर माहिती पडलं तर आपण त्याचं कंप्लीट क्युअर करू शकतो. थँक्यू.